नमस्कार. क्रिस्टल क्लिअर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा या दोघांनाही भारतीय जनता पक्षातून निष्कासित करण्यात यावं अशा प्रकारची मागणी होत आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीने अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिलेली आहे. परंतु भाजपचे नेते रमेश बुंदेले यांनी सुद्धा युवा स्वाभिमानी पक्षाकडून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे आणि नवनीत राणा यांनी खुलेआम रमेश बुंदेले यांना पाठिंबा दिलेला असून त्यांचा प्रचार त्या करत आहेत. तुषार भाटीय जे भाजपमधून त्यांना निष्कासित करण्यात आलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की ते सुद्धा पार्टीविरोधी कारवाया करत आहेत. नवनीत राणा ह्या पार्टीविरोधी कारवाया करत आहेत आणि मग आम्हाला वेगळा न्याय आणि त्यांना वेगळा न्याय असं का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिठात खडा टाकला असं म्हणतात, काही लोक मिठात खडा टाकतायत असं म्हणतात. तर मग रवी राणा हे शरद पवार यांच्या आघाडीशी त्यांची युती झालेली असावी आणि युती झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी आणि शरद पवार गट यांच्याशी रवी राणा यांची युती झालेली आहे आणि मग आता जर तुम्ही वेळीच याच्यावरती काय उपाय नाही योजला गेला, वेळीच ॲक्शन नाही घेतली गेली तर रिझल्टच्या वेळी डोक्यावर हात मारावा लागेल असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना पार्टीतून निष्कासित करण्यात यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे. हे तर दुर्दैवी म्हणावं, याला काय म्हणावं हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्या क्षणी भारतीय जनता पार्टीतून त्यांना निष्कासित केलं पाहिजे. ज्या पद्धतीने इतरांना त्यांनी निष्कासित केलं आहे, ज्यांनी तर खुलेआम महायुतीतला जो मुख्यमंत्री ज्यांचे आहेत त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करतायत. मग आम्हाला वेगळा नाही आणि त्यांना वेगळा नाही काय? आणि म्हणून तत्काळ त्यांना पार्टीतून हकालपट्टी केली पाहिजे. महायुतीतून रवी राणाला हकालपट्टी केली पाहिजे. काल जसं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी म्हटलं की मिठात खडा टाकण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी शरद पवारांची रवी राणाशी युती झाली आहे आणि प्रत्येक ठिकाणी महायुतीचा उमेदवार कसा अडचणीत येईल, तो कसा पडेल याचंच प्लॅनिंग सर्वदूर चालू आहे. त्यामुळे जर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जास्त निवडून आणायचे असेल तर रवी राणा आणि नवनीत राणाला पार्टीतून काढल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा रिझल्टच्या वेळी डोक्यावर हात मारण्याची वेळ महायुतीच्या नेत्यांवर येणार आहे.